लेकरांना फ्रेश वाटावं म्हणून ना त्यांना घेऊन वरती स्लॅबवरती गेलो. जाताना सोबत ना फराळाचं पण घेतलं, जेणेकरून लेकरं ना खेळत खेळत खातीलही म्हणून. वर जाऊन बघतो तर काय, कावळे पण आले होते फराळाला, आमंत्रण न देता. आता पूर्वी असं म्हणायचे ना की अंगणात कावळे आले म्हणजे पाहुणे येतात, तर इथं तर काय, हे तर पाहुणे बनूनच आलेले होते. मग काय दिलं त्यांनाही चकल्या खायला. कावळ्यांना पाहून ना लेकरं तर भलती खुश झाली. मग काय, कावळे चकल्यांच्या मागे आणि लेकरं कावळ्यांच्या मागे, अशा प्रकारे दोघांचा खेळ सुरू झाला. ही तर ना कावळ्यांना पकडण्याचाच प्रयत्न तिथे होती, पण कावळा काय हाती लागतोय, तो तर तिला पाहून दूर दूर पळू लागला. शेवटी कावळ्यांनी ना सगळ्या चकल्या संपवल्या आणि भुरकून उडून गेले. नंतर खाली आलो तर काय, इथे आई पण आली होती शेतावरून. येताना ना मस्त भाजीपाला घेऊन आली होती. हे मोठे मोठे कद्दू आणि छान असा दुसरा फ्रेश भाजीपाला पण आणला होता शेतातून. त्याच्यामध्ये होती कारली, परत चवळीच्या शेंगा, आणि हे सगळे ना आमच्या शेतामधलाच भाजीपाला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये होते चिक्कू. कारली तर मला काही फार जास्त आवडत नाही बरं का, पण चिक्कू मला प्रचंड आवडतात. खावीशीच वाटत होती बघताच, पण कसं खाणार ना, कारण ती कच्ची होती. पिकेपर्यंत त्याला वेट करावा लागला असता. आणि ह्या होता चवळीच्या शेंगा. तर मस्त छान असा फ्रेश भाजीपाला होता. आता आई तर शेतातून ना इथं फार दमून आली होती, कारण शेतामध्ये एक काम थोडीच असतं, काही ना काही काम तर कंटिन्यू चालूच असतं. त्याच्यामुळं मग म्हणलं की ती दमायला झाली आहे तर आपणच तिची मदत करायला हवी. आता मलाही असं काहीतरी निवडायचं होतं, जेणेकरून तिचीही मदत होईल आणि मला पण जास्त कष्ट लागणार नाही. मग सोपा पर्याय निवडला, तो म्हणजे खिचडी. इथे ना मी मस्तपैकी खिचडी बनवायला घेतली आणि तांदूळ वगैरे धुवून खिचडी लावून दिली. कारण खिचडी ना अशी आहे जी झटपट बनते, त्याला जास्त मेहनत पण घेण्याची गरज नाही आणि लवकरात लवकर बनून तयार पण होते. त्याच्यामुळे मग मी इथं खिचडीच बनवायला घेतली. इकडं खिचडी बनते तोपर्यंत म्हणलं आता काय करावं, तर ठीक आहे आपण ना आईला भांडे पण धुवून देऊ, म्हणजे जेणेकरून तिची सगळीच मदत होईल. आणि कसं आहे ना, हे काम केलं संध्याकाळचा स्वयंपाक आणि भांडे म्हणजे सगळं क्रेडिट पण मला घेता आलं असतं ना, म्हणून म्हणलं चला ठीक आहे, भांडी पण क्लीन करून देऊ आईला. आणि मी इथं पटापट भांडी क्लीन करायला घेतली. आता भांडी झालीच होती तर म्हणलं ठीक आहे, किचन वट्टा पण क्लीन करून घेऊया, म्हणजे सर्व क्रेडिट ना मलाच मिळेल की मी संध्याकाळचा आज सर्व काही. आणि आईची शाबासकी मिळवण्याचा मौका तर मी काही सोडत नसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.